सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्यावरती कारवाई होणार नाही. जे फुटलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून असं काही नाहीये. आता मला फक्त आज तुम्ही त्यांना अभिनंदन करा, आपल्याला आभार मानू दे. विषय नाहीच येतो. तुम्हाला डेव्हलपमेंट वर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या 48 मतं पडलेली आहेत. विश्वास होता तुम्हाला? 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कल्पना. परंतु पक्ष व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. परंतु मी बघेन, भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्यांच्या 6 नगरसेवकांनी. अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो. भिवंडीचा विकास कसा केला स्थापन झालेली आहे. अनेक प्रश्न आहेत, ज्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेल. परंतु तुम्ही भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील. आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे आहोत. बस. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.